4 महिन्यात जो काही मी वेट लॉस केला, जे काही माझं रिअल वेट लॉस जर्नी आहे, जी रिअल स्टोरी आहे, ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मग त्यात माझे मिस्टेक्स असतील, स्ट्रगल्स असतील, जे मी काय सांगणार आहे, ते मी वेट लॉस केलेलं आहे, जे की 1-1.5 वर्षापूर्वी ते 4, 4.5, 5 महिन्यात मी 21 किलो कमी केलं होतं. त्यासाठी खूप म्हणजे खूप काही होतं माझ्यासाठी, पण मग मेंटेन करता नाही आलं. गेन झालं आणि नंतर मी आता परत वेट लॉस जर्नीवर आहे. हाय, मी पूजा. 4 महिन्याची जे काय वेट लॉस केलं, त्याची जी मी काय रिअल स्टोरी सांगते. घर सांभाळताना, मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळताना, जो काही स्ट्रगल असतो प्रत्येक आईला आणि काही लोकांना असं जमत नाही, की मुलं लहान आहेत, त्यांचं बघावं लागतं, घरात बघावं लागतं, घरातल्या माणसांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागते. त्याच्यामुळे काही लोकांना होत नाही, पण असं नाही की प्रत्येकाला जमणार नाही. होतं, वेट लॉस करायला गेलं, मनावर घेतलं तर ते वेट लॉस सुद्धा होतं. माझं अगोदर वेट खूप वाढलं होतं. त्या वाढलेल्या वेटमुळे थकान, लेझीनेस, कॉन्फिडन्स पण खूप कमी झाला होता. म्हणजे प्रत्येक कामात आळसपणा येणे, एखादं काम केलं परत तिथं जागेवर जाऊन बसलं, थोड्या वेळ मोबाईल स्क्रॉल करायचा. कारण वेट वाढलं की कसं काम पण होत नाही आणि आपलं शरीरच हलत नाही. खूप आपल्याला कोणता ड्रेस आवडला की तो ड्रेस मला फिट व्हायचा नाही. त्याच्यामुळे असं एखादा फोटो काढायचं, कुठं जायचं फिरायला, तर ते सुद्धा मला खूप मी म्हणजे इग्नोर केलं. त्या डाएट सुद्धा सुरू केलं. डाएट चालू केलं, परत बंद करायची. कारण आपल्यामध्ये कन्सिस्टन्सी नसते, की आता आपण वेट लॉस जर्नीवर आहे. मग थोडंसं धीर धरू, होईल कमी, असं नसतं. आपल्याला असं वाटतं की झालं 1 आठवडा आपण डाएट केलं, तर मग लगेच काहीतरी एक 4-5 किलो तरी कमी व्हायला पाहिजे. तर असं नसल्याला कमीत कमी 5 ते 6 केजी कमी करण्यासाठी 1 महिना तरी रेग्युलर आणि नियमितपणे डाएट आणि वर्कआउट हे करणं गरजेचं असतं. आणि मी खूप वेळा बंद केलं, चालू केलं डाएट करायची. म्हणजे YouTubeला सर्च कर, Googleला सर्च कर. त्याच्यात पण डाएटमध्ये पण खूप प्रकार येतात. जसं क्रॅश डाएट, इंटरमिटिंग फास्टिंग, नंतर असं भरपूर काय होतं. पण मी असं भरपूर केलं पण. क्रॅश डाएट तर काही केलं नाही, कारण त्याचे खूप नुकसान पण आहेत. फायदा पण जितका आहे तितकं नुकसान पण खूप आहे. तर मग मी इंटरमिटेंट फास्टिंग केलं, पण ते मला काही सूट झालं नाही. तर मग मी आपलं जे आहे नॉर्मल तेच मी केलं आणि त्याच्याने खूप काही फरक पण जाणवला. मला रिअलाइज झालं की आज नाही आपण सुरू केलं तर आपण कधीच नाही वेट लॉस करणार. मग नंतर मी एक दिवस ठरवलं की आपल्याला आता वेट लॉस करायचं आहे आणि आपल्याला फिट व्हायचं आहे. क्रॅश डाएट नाही, शॉर्टकट पण नाही. स्लो मध्ये चालू करायचं, पण मग परमनंट करायचं. मी त्यासाठी तर सगळ्यात अगोदर मी जंक फूड पूर्ण बंद केलं. बाहेरचं काहीच खात नव्हती. पूर्ण बंद केलं. असं नाही की चीट मील वगैरे. मी सुरुवातीला काही चीट मील केलं नाही. 1-2 महिने तर बिलकुल चीट मील केलं नाही, काही नाही. फक्त आपलं घरचं जेवण, जो की आपली चपाती, भाजी, वरण, भात, डाळ जे काय असेल ते, सॅलड वगैरे, हेच. रात्री 8 नंतर खाणं बंद केलं, कारण ते खूप माझ्यासाठी इफेक्टिव्ह होतं. कारण त्याने खूप माझी हेल्प झाली की 8 नंतर खाणं खरंच खूप टाळलं. एक्सरसाइजमध्ये मी काही जिम वगैरे जॉईन केली नव्हती, काही नाही. फक्त 30 ते 40 मिनिटं वॉक करायची आणि YouTubeला वगैरे आपल्या व्हिडिओज येतात एक्सरसाइजचे, तर ते मी घरी करायची. तर असं मला बाहेर पण जाता येत नव्हतं, कारण माझे मुलं पण तेव्हा खूप लहान होते. तर मग मी घरीच एक्सरसाइज करायची आणि 30 ते 40 मिनिटं मी वॉक करायची. टेरेसवरती वगैरे जाऊन आपल्या मोबाईलमध्ये जे असतं स्टेप्स काउंट करतं, ते ॲप्स पण आता आहेत. तर त्याच्यात मग मी स्टेप्स काउंट करायची आणि थोडंसं वर्कआउट एक अर्धा तास, पाऊण तास मी जे YouTubeला येतात वर्कआउट, तर ते मी वर्कआउट बघून करायची. एक सवय की दिवसभर पाणी जास्त पिण्याची खूप सवय लावली. पाणी प्यायचं नाही. ते म्हणजे पाणी खूप कमी होतं माझं पहिलं. पण त्याच्यानंतर मी जसं वेट लॉसला चालू केलं, असं म्हणजे वेट लॉससाठी मोस्ट इम्पॉर्टंट की पाणी आपण जास्त पिलं पाहिजे. दिवसातून कमीत कमी 3-4 लिटर तर पाणी झालंच पाहिजे आपलं. आणि मी शुगर पूर्ण बंद केली होती, म्हणजे चहा वगैरे असलं काहीच नाही.
आता बाहेरून तर मी जंक फूड तर काही खात नव्हती, त्याच्यामुळे शुगर तर येण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि घरी तर मी घरी कोणीच चहा पित नाही आणि मला होती सवय कॉफी प्यायची, पण मी ते सुद्धा बंद केलं होतं थोड्या दिवसासाठी. पण नंतर मी गुळाची पावडर येते तर ते कॉफीमध्ये टाकून मी की झोप आपली स्लीप पॅटर्न पण खूप चांगलं असलं पाहिजे. म्हणजे कसं की आपलं जेवण जर समजा तुमचं 7ला तुमचं जेवण होते, तर झोपण्यात आणि रात्रीच्या जेवणात कमीत कमी 3 तासाचं तरी अंतर पाहिजे. म्हणजे आपण जेवणार 9 वाजता आणि झोपणार 10-11 वाजता, तर तसं नको आहे. कारण जे आपण खाल्लेलं असतं ते पचन झालं पाहिजे, डायजेस्ट झालं पाहिजे. त्यासाठी कसं आपण 7 वाजता जेवण केलं तर आपण इकडे तिकडे फिरतो. काही 7ला जेवण केलं तर 8 वाजेपर्यंत कोणी झोपत नाही. आता मोस्टली तर झोपतच नाही कोणी 8 वाजता. तर मग 7 वाजता जेवण केलं, इकडे तिकडे 10-11 वाजता जरी झोपले तर आपलं ते पूर्ण पचन क्रिया होऊन जाते. 9 वाजता जेवण करसाल आणि 10-10:30 वाजता झोपणार तर तुमचं वेट हे कमी होणारच नाही. तर मग रात्रीचं झोप 7 तासाची तर झाली पाहिजे, कमीत कमी 7. आणि 8 तासाची जर तुम्ही घेऊ शकत असाल तर बेस्टच आहे. 7 तासाची झोप तुम्ही घ्या, तुमची पूर्ण झाली तर ते सुद्धा एक वेट लॉस साठी खूप इफेक्टिव्ह पार्ट आहे. स्ट्रगल्स म्हणजे कधी कधी आपलं मोटिवेशन पण खूप डाऊन होऊन जातं, की आपण परफेक्टली स्ट्रिक्टली चांगलं करतोय डाएट, तरी पण आपलं दुसऱ्या दिवशी वेट कमी दाखवत नाहीये. तर मग एक फ्रस्ट्रेशन होतं की आपण तर व्यवस्थित करतोय, एवढं आपण चांगलं डाएट फॉलो करतोय, तरी सुद्धा आपलं वेट लॉस जर आपलं वेट नाही कमी दिसत तर मग एक राहताना एक मोटिवेशन आपल्याला मिळत नाही किंवा आपण सोडून देतो मध्येच. जे आहे ते आपण मध्ये सोडून देतो. तर ते सुद्धा माझ्यासोबत खूप वेळा झालंय. तर मग मी तेव्हा काय करायची, युट्यूब खोलायची आणि वेट लॉस जर्नी बघत बसायची. मग असं भरपूर असं किस्से आहेत की कोणाला पीसीओडी, पीसीओ असं भरपूर थायरॉइड वगैरे आहेत कोणाला, तर त्यांचे सुद्धा खूप वेट लॉस झालेले. आणि आपल्याला तर काहीच नाही, आपल्याला फक्त आपली मोटिवेशन डाऊन होते का, तर आपलं काहीतरी चुकतंय, काहीतरी आपण जास्त खातोय किंवा काहीतरी आपलं फॉलो होत नाही, त्याच्यामुळे आपण आपलं वेट आहे तेच दाखवतो. आणि वेट लॉस जर्नीमध्ये स्ट्रेस अजिबात घ्यायचं नाही, ते सुद्धा आपल्या वेट लॉस जर्नीवर खूप परिणाम करतो. मला खूप मोटिवेशन डाऊन होतं, कारण मला सांगणारं पण तेव्हा कोणी नव्हतं की असं कर तसं कर. मी जे काही केलं, डायटिशियन पण मी काही घेतलं नव्हतं तेव्हा, की कोणाला हायर करू डायटिशियन वगैरे. मी स्वतः डाएट प्लॅन तयार केला. म्हणजे युट्यूबला बघितलं, कोण काय करतंय, कसं करतंय, काय करतंय, त्याच्याने मला एक आयडिया मिळाली. मग मी त्याच्यावरून मग मी एक माझा डाएट प्लॅन तयार केला. त्याच्याने मी एकदम स्ट्रिक्टली असं नाही, काही चिटिंग केली नाही, काही नाही, एकदम मस्त मी वेट लॉस केलं. माझं टार्गेट वेट 65 होतं आणि माझं वेट 91 पासून 69 पर्यंत आलं होतं. आणि मी तिथे स्टॉप झाली, कारण जे लास्ट वेट आपण म्हणतो ते लास्ट वेट माझं कमीच होत नव्हतं. म्हणजे मोटिवेशन पण खूप डाऊन होत होतं. आणि असं म्हणतात, मी युट्यूबला सुद्धा सर्च केलं की त्याच्यात सुद्धा मला असं समजलं की जे लास्ट वेट आपलं राहतं ते वेट कमी व्हायला खूप वेळ लागतो. पेशन्सच नव्हते, कारण मी खूप कन्सिस्टन्सली म्हणजे अगोदरच खूप म्हणजे स्ट्रिक्टली फॉलो करत होती. 69 वर गिव्ह अप केला आणि सोडलं. नंतर मग माझं वेट 8 किलो वाढले दिवाळीच्या वेळे, नंतर कमी केलं, परत वाढलं आणि आता मी परत वेट लॉस जर्नीवर. काही जण आता युट्यूबला आहेत, 15 दिवसात 6 किलो कमी करतात, 15 दिवसात 5 किलो कमी केलं, 10 दिवसात 10 किलो कमी केलं. तर तसं काही नसतं. होतं, विदाउट सॉल्टचं जर केलं तर ते होतं, पण ते आपल्या शरीरासाठी किती चांगलं आहे हे आपल्याला पण माहिती आहे. बॉडीला बाकी गोष्टींची गरज जितकी आहे, जितकं पाणी, जेवणाची, तितकंच मिठाची आणि साखरेची सुद्धा गरज आहे. पण आपल्याला एक्स्ट्रा मीठ किंवा एक्स्ट्रा साखर खायची गरज नाही. कोणी कोणी सॅलड वरती मीठ टाकून खातं, काय म्हणजे ते काय करायची गरज नाही, एक्स्ट्रा काहीच खायची. जेव्हा वेट लॉस जर्नीवर होती आणि माझं जर वेट स्टक झालं तर चांगलं 5-6 किलो कमी झालं आणि माझं मध्येच वेट स्टक झालं की 3-4 दिवस झालं एकच वेट दाखवते, पुढे जातच नाही आणि वाढत पण नाही, कमी पण होत नाही. तर मग मी काय करायची की एक दिवस विदाउट सॉल्टचं करायची, खायची पण विदाउट सॉल्ट.
सकाळी मग बनाना शेक घेतला, दुपारी बेसनचा चिला घेतला बिना मिठाचा, परत ताक पिली बिना मिठाचं, संध्याकाळी काय खाल्लं, भाकरी खाल्ली, भाजी घेतली बिन मिठाची, आरामशीर हे खाऊन घ्यायचं. आणि दुसऱ्या दिवशी नाही आपलं 1-1.5 किलो कमी झालं तर कमी होतं, पण मग ते खूप चांगलं नसतं. आपल्या शरीरातले काही घटक त्याच्याने कमी, आठवड्यातून एकदा केलं तरी बस. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी हा व्हिडिओ इथंच संपवते. आता व्हिडिओ असा बनवेल की त्याच्यात मी माझं डाएट प्लॅन किंवा काय खाल्लं ते तुम्हाला सांगेल. आणि शकताल, फक्त आपल्यात तेवढी हिंमत पाहिजे आणि कॉन्फिडन्स पाहिजे. आणि मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ आणेल त्याच्यावर की मी कसं कसं केलं, काय केलं, कोणता वर्कआउट केला, काय एक्सरसाइज केलं, काय काय खाल्लं, सगळं व्यवस्थित. तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा जर नसेल केला असेल तर. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.